दरम्यान तुळजाभवानी मातेच्या मंदिरात परंपरेनुसार गुढीपाडवा हा सण साजरा करण्यात आला। देवीला शिवकालीन दागिने घालत अलंकार पूजा करण्यात आली। तसंच दुष्काळाचे संकट टळावं यासाठी देवीला साकडं घालण्यात आलं आहे। तर धाराशिवमध्ये ही पूजा अर्चना संपन्न होती आणि या ठिकाणी दुष्काळाचं सावट आहे। त्या पार्श्वभूमीवर देवीला साकडं घालण्यात आलं आहे। तुळजाभवानी मातेच्या मंदिरावर मोरपंखी रंगाच्या साडीची गुढी उभारून भगवा ध्वज लावण्यात आलाय। यावेळी तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केलेली आहे। तर पहाटेपासूनच भाविक या ठिकाणी गर्दी करताना दिसतायत। आज तुळजाभवानीचा ज्या गुढीपाडवा उत्सव आहे म्हणजे मराठी नववर्ष निमित्त राष्ट्रीय सण जे एवढे आहेत त्या सणा दिवशी तुळजाभवानी मातेस आज एक नंबर अलंकार शिवकालीन हे घातले जातात आणि त्या अलंकाराचे दर्शन सर्व भाविकांनी घ्यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।